हां, तर गाईज आपण डिस्कस करतो इथिलीन ग्लायकॉल है ना. ग्लायकॉलचं आपण प्रिपरेशन चालू करतो गाईज. पहिली मेथड आहे है ना, खूप महत्त्वाचा पार्ट आहे है ना. हां, पहिली मेथड आहे गाईज याची फ्रॉम इथिनपासून कसं बनवायचं लक्षात घ्या. ग्लायकॉल म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, कोणी इकडे तिकडे बघत बसायचं नाही. CS2OH आणि CS2OH हे काय आहे ग्लायकॉल नाव आहे. कॉमन नेम काय ग्लायकॉल. माझ्यासोबत बरोबर ग्लायकॉल पॉईंट क्लिअर आहे गाईज. हा ग्लायकॉलचं स्ट्रक्चर आपल्याला हे बनवायचं आहे. म्हणजेच काय 2 कार्बनला 2 OH ग्रुप आहेत हो ना. 2 CS2ला 2 OH ग्रुप आहेत. आता बनवायचं कसं बाबांनो, इथिनपासून बनवायचं आहे. लक्ष द्या इकडे बघा. इथिन कसं असतं रे, हा CS2 आहे, डबल बॉन्ड CS2 आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं लक्षात घ्या. याची रिॲक्शन एक रिएजंट आहे, त्या रिएजंटचं नाव मी सांगतो हा ना गाईज. आता कसं सांगू तो विचार करतो मी हा ना. मी सांगतोच असंच सांगतो. MN डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O and here is what OK, positive negative. This is called as what? This is called as a KMNO4 है ना. दिस इज कॉल्ड एज व्हॉट KMNO4 गाईज. लक्षात घ्या ह्याला का. आणि हे जे KMNO4 घेतो कसं घेतो आपण, ॲक्वेस KMNO4 घेतो गाईज. काय घेतो आपण, ॲक्वेस KMNO4. ॲक्वेस KMNO4ला म्हणतात बायर्स रिएजंट. ॲक्वेस KMNO4ला काय म्हणतात, बायर्स रिएजंट म्हणतात गाईज. काय म्हणतात, बायर्स रिएजंट. माझ्यासोबत बोला, बायर्स रिएजंट. बायर्स रिएजंट. बायर्स रिएजंट. बायर्स रिएजंट. आता हा बायर्स रिएजंट हा KMNO4ला असा असतात. MNला बॉन्ड किती आहेत, 7 आहेत. MNची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +7 आहे गाईज. MNला 7 बॉन्ड आहेत. इकडे लक्ष द्या है ना. किती आहेत बघा, हे 2 3 4 5 6 7. लक्षात आलं का. ह्यांचं आता इंटरमिडिएट कसं असतं बघा. हा O इथं अटॅच होतो, हा इथं अटॅच होतो, हा बॉन्ड इकडे जातो. अशा टाईपचा एक कधी कॉम्प्लेक्स तयार होतो. कॉम्प्लेक्स कसा तयार होतो ते बघा. लक्षात घ्या गाईज. हा काय लिहिलं मी इथं CS2, हा इथं काय लिहिला CS2. इथं K काढलं तरी चालते, Kची काही गरज नाही सध्याला बरोबर ना. K लिहिला गेलं तरी चालते बरोबर ना. K लिहिला गेलं तरी चालते. इथं काय आलं रे, इथं जो आला तो काय आहे, इथं O आला. इथं काय आहे, MN आहे. इथं डबल बॉन्ड O आहे. इथं डबल बॉन्ड O आहे. इथं काय रे बाबांनो, O आहे. इथं O आहे. क्लिअर आहे गाईज. अशा टाईपचा काय बनेल, हा कंपाऊंड बनेल. त्या कंपाऊंडचं नाव काय आहे, मॅग्नेट इस्टर आहे. काय आहे, मॅग्नेट इस्टर आहे गाईज. या कंपाऊंडचं नाव काय आहे, मॅग्नेट इस्टर आहे. अशा टाईपचा एक कॉम्प्लेक्स बनेल. लक्षात आलं का. आता कॉम्प्लेक्सला काय करायचं लक्षात घ्या. कॉम्प्लेक्सला काय करायचं, याची वॉटरसोबत रिॲक्शन करा. काय करा, वॉटरसोबत रिॲक्शन करा. किती वॉटरसोबत करा, एक्सेस वॉटर करा. 2 वॉटरसोबत करा, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं का. काय केलं आपण, काहीच नाही केलं बरोबर ना. आता इथं कंपाऊंड कसं तयार होतं ते बघा. ब्रेकिंग कसं करा रे गाईज. तिकडे बघा. इथून काय करा, इथून एक ब्रेक करा, इथून एक ब्रेक करा. ह्या साईडला H, ह्या साईडला OH, ह्या साईडला H, ह्या साईडला OH. पॉईंट क्लिअर आहे. लक्षात आलं का. म्हणजे ह्या साईडला जर H आलं, CS2OH झाला, CS2OH झाला. लक्षात येते का. इकडे बाय प्रोडक्टचं जाऊ द्या खड्ड्यात, देणे घेणे आपल्याला बाय प्रोडक्टशी. लक्षात घ्या. इथं कंपाऊंड काय तयार होईल, कंपाऊंड तयार होईल काही CS2OH, CS2OH. पॉईंट क्लिअर आहे. काहीच नाही, एकदम बेसिक रिॲक्शन सांगितले. CS2OH आणि CS2OH. अवघड आहे का रे. दिस इज कॉल्ड एज अ ग्लायकॉल. ह्याला काय म्हणतात, ग्लायकॉल म्हणतात गाईज. अवघड आहे का. फ्रॉम इथिन. फक्त तुम्हाला हा कॉम्प्लेक्स आला पाहिजे. ह्या रिएजंटचं नाव काय आहे, बायर्स रिएजंट आहे. ॲक्वेस KMNO4 म्हणजेच काय, KMNO4 आणि वॉटरला काय म्हणतात, बायर्स रिएजंट म्हणतात गाईज. व्हॉट इट इज कॉल्ड, बायर्स रिएजंट. आणि बायर्स रिएजंट एक्झॅक्टली करतो काय रे बाबांनो, सिन हायड्रॉक्झिलेशन और सिस हायड्रॉक्झिलेशन करतो. काय करतो, सिस हायड्रॉक्झिलेशन. सिस हायड्रॉक्झिलेशन. सिस हायड्रॉक्झिलेशन हा ना. सिस हायड्रॉक्झिलेशन म्हणजे काय, ह्याला आपण सिन म्हणलं तर चालेल. सिन आणि अँटी ॲडिशन पण आपल्याला बघायचं आहे. ते हायड्रोकार्बन टॉपिकमध्ये मी क्लिअर करणार आहे. सिन आणि अँटी ॲडिशन. क्लिअर आहे गाईज. मग एका साईडला 2 OH ग्रुप येतात. आता ह्यालाच एक अल्टरनेटिव्ह रिएजंट आहे गाईज है ना. ह्याला एक अजून एक अल्टरनेटिव्ह रिएजंट आहे. तो अल्टरनेटिव्ह रिएजंट कोणता, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला बनवायचं काय आहे, ग्लायकॉल बनवायचं. हा काय आहे, ग्लायकॉल आहे ना, आपला प्रोडक्ट आहे. लक्षात आलं का, ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल आहे हा. किंवा ह्याला काय म्हणू शकतो आपण, 1 आणि 2 डायहायड्रॉक्सी इथेन म्हणू शकतो. इथेन 1,2 डायऑल म्हणू शकतो आपण. ह्याला काय म्हणू शकतो,
इथेन 1,2 डायऑल म्हणू शकतो का? हे त्याचा आयुपॅक नियम आहे, जनरलाइज आहे है ना. हे असंच बनवायचं आपल्याला, फक्त इथं हे रिएजंट वेगळा घ्यायचा आहे. आता कोणता रिएजंट आहे ते लक्षात घ्या गाईज. स्टार्ट करायचं का? हां, आता इथे बघा गाईज, हा CS2 आहे, डबल बॉन्ड आहे, हा CS2 आहे. पॉईंट क्लिअर आहे. मी आता बायर्स रिएजंट ऐवजी मी दुसरा रिएजंट वापरतोय. बायर्स रिएजंट ऐवजी मी काय करतोय? दुसरा रिएजंट वापरतोय. त्या रिएजंटचं नाव काय ते बघा है ना गाईज. खूप ऑसम रिएजंट आहे तो. आणि त्या ऑसम रिएजंट का म्हणतोय? कारण त्याच्यामध्ये ऑस्मियम नावाचा कंपाऊंड आहे. वाय एम टेलिंग ऑसम रिएजंट? कारण त्याच्यामध्ये ऑस्मियम टेट्रॉक्साइड रिएजंट यूज्ड फॉर व्हॉट? प्रिपरेशन ऑफ इथिलीन ग्लायकॉल. ऑस्मियम टेट्रॉक्साइड आय एम टेलिंग. ऑस्मियम टेट्रॉक्साइड म्हणजे नेमकं कसं असतं रे समर? OS है ना, OSO4. ऑस्मियम टेट्रॉक्साइड कसं असतं? OSO4. ऑस्मियम टेट्रॉक्साइड आपण DNA ब्लॉकमध्ये बघितलं होतं. वी शो व्हॉट? हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज +8. हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो ना, रुथेनियम टेट्रॉक्साइड आणि ऑस्मियम टेट्रॉक्साइड. आपण त्यावेळेस पण आपण ह्याचा काय झाला होता? उल्लेख झाला होता. आता ह्याचं मी स्ट्रक्चरच घेतो गाईस है ना. आणि इथं काय होतं है ना, ऑस्मेट इस्टर नावाचा कॉम्प्लेक्स तयार होतो. काय होतो? ऑस्मेट इस्टर नावाचा कॉम्प्लेक्स तयार होतो. तो रिएजंट कसा आहे बघा, ह्याला याचं स्ट्रक्चरच मी ड्रॉ करतो. काय लिहिलं मी? OS लिहिलं. हा डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. इथं काय लिहिलं? डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. ऑक्सिजनला बॉन्ड किती असतात? 2 असतात. इथपर्यंत ओके का स्ट्रक्चर? काय अडचण आहे का याच्यामध्ये है ना? ऑस्मियम टेट्रॉक्साइड. ह्याच्यामध्ये पुन्हा बॉन्डचं शिफ्टिंग कसं होतं गाईस? लक्षात घ्या. बॉन्डचं शिफ्टिंग, हा बॉन्ड इथे येतो, हा बॉन्ड इथे येतो, म्हणजेच काय होईल? हा बॉन्ड इकडे जाईल. मग अशा टाईपचं होतं. मी इथं असं लिहितो. इथं कंपाऊंड कसं तयार होईल बघा. CS2, हा CS2 आहे. हा ऑस्मियमचं कसं आहे ते बघा. हा ऑस्मियमचं काय लिहिलं मी? OS. हा इकडचे डबल बॉन्ड आहेत, हे इकडचे डबल बॉन्ड आहेत. लक्षात घ्या. हा O आहे, हा O आहे. नवीन जो बॉन्ड बनतोय गाईस ते पिंक हा ना, पिंक पेनने लिहितोय. हा बॉन्ड असा बनला आणि हा बॉन्ड असा बनला. क्लिअर आहे गाईस? अशा टाईपचं एक सायक्लिक स्ट्रक्चर बनलं का? सायक्लिक आहे का है ना, है ना. सायक्लिक ऑस्मेट इस्टर म्हणतात त्याला. ऑस्मेट इस्टर ह्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे. आणि हा कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस केल्यानंतर लक्षात घ्या, हायड्रोलिसिस मीन्स व्हॉट? HOH, पाण्यासोबत रिॲक्शन. काय बाबांनो? पाण्यासोबत रिॲक्शन. इकडे साईडला काय करा? H ॲड करा, इकडे OH ॲड करा. इकडे काय ॲड करा? H ॲड करा, इकडे OH करा. आपल्या कंपाऊंड काय मिळेल रे बाबांनो? CS2OH मिळेल गाईज. अवघड आहे काही? अवघड आहे काही? दिस इज कंपाऊंड गाईज. आता पुढे जायचं गाईज. आता हे झाल्यानंतर याची रिॲक्शन आपण ऑस्मेट झाल्यानंतर गाईज आपण ह्याला अँटीहायड्रॉक्सिलेशन पण करू शकतो. जर तुम्हाला इकडे बघा, एक OH ग्रुप हे जे आहे ना, हे सगळं ॲडिशन कोणतं झाले? सिन ॲडिशन झाले गाईज. सिन ॲडिशन झाले. जर तुम्हाला अँटी ॲडिशन करायचं असेल, म्हणजेच कसं? मीन्स व्हॉट? जर तुम्हाला इकडे CS2 ह्या साईडला OH आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? इथं CS2 ह्या साईडला करायचं आहे. ह्याला काय म्हणायचं? अँटी ॲडिशन म्हणायचं. कोणतं ॲडिशन? अँटी ॲडिशन म्हणायचं. अँटी ॲडिशन जर करायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस वेगळी आहे. लक्षात आलं का? त्यासाठीची काय प्रोसेस वेगळे आहेत. अँटी ॲडिशन करायचं असेल तर काय करतात? अँटी ॲडिशन असेल तर काय करतात ते अंडरस्टँड करा. लक्षात घ्या इकडं गाईज. त्यासाठीचा रिएजंट कोणता आहे ते बघा. त्यासाठीचा रिएजंट कोणता आहे ते लक्षात घ्या है ना. इकडे लक्ष द्या. अँटी ॲडिशन म्हणजे नेमकं काय रे बाबांनो? आपल्याला बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं? अँटी ॲडिशन करूयात आपण है ना. जर आपल्याला अँटी हायड्रॉक्सिलेशन बघायचं असेल तर रिएजंट कोणता असतो, कसा असतो ते अंडरस्टँड करा. लक्षात घ्या. मी काय करतो इथं? CS2 डबल बॉन्ड CS2 करतोय गाईज. हां म्हणा. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करतोय मी? ह्याची रिॲक्शन पर बेन्झोइक ॲसिड सोबत करतोय. त्याला MCPBA म्हणतात किंवा पर बेन्झोइक ॲसिड, हे दोन्ही पण रिएजंट वापरू शकतो आपण. पहिल्यांदा काय बनवायचं? याचं इपॉक्साइड बनवायचं है ना. ह्याचं नाव काय आहे? पर बेन्झोइक ॲसिड. म्हणजे नेमकं काय रे बाबांनो? बेन्झोइक ॲसिड म्हणजे आपल्याला माहित आहे. बेन्झोइक ॲसिड म्हणजे वरती COOH म्हणजे काय असतं? H म्हणजे बेन्झोइक ॲसिड असतं. पर बेन्झोइक ॲसिड म्हणतो ना मी. पर बेन्झोइक ॲसिड म्हणतोय. पर बेन्झोइक ॲसिड म्हणजे नेमकं काय? एक्स्ट्रा O ॲड झालं, 3 O ॲड करायचं. COOH. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? पर बेन्झोइक ॲसिड. पर बेन्झोइक ॲसिड एक्झॅक्टली असतो कसा? हा ऑक्सिडायझिंग एजंट असतो गाईस. आणि अल्किनचं इपॉक्साइड बनतं. अल्किनचं काय बनतं? इपॉक्साइड बनतं. आणि ह्या कंपाऊंडचा हा काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट असतो गाईज. ऑक्सिडायझिंग एजंट असतो.
ऑक्सिडायझिंग एजंट असतो गाईज, लक्षात घ्या. ह्याच्याऐवजी अल्टरनेटिव्ह पण वापरतात. त्या कंपाऊंडचं नाव आहे MCPBA. हा रिसर्चमध्ये वापरले मी, लॅबमध्ये काम केलं मी, हा ना, लॅबमध्ये मी ह्याचा यूज केलेला आहे. MCPBA म्हणजे काय, मेटाक्लोरोपरबेन्झोइक ॲसिड, म्हणजे सगळं सेम असेल. लक्षात घ्या, हा काय असेल, सगळा सेम असेल, COOH, फक्त इथं काय असेल, Cl असेल. लक्षात आलं का. हा काय झाला MCPBA. हा पण काय ऑक्सिडायझिंगच आहे. हा पण काय करतो, हा पण इपॉक्साईडच बनवतो. काय बनवतो, इपॉक्साईडच बनवतो. आता म्हणा सर इपॉक्साईड नेमकं काय असतं, पुढे लिहितोय प्रोडक्ट गाईज, लक्षात घ्या. पुढं काय करतोय, प्रोडक्ट लिहितोय, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. इथं इपॉक्साईड म्हणजे काय, हा जो एक्स्ट्रा ओ आहे ना, ह्याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल, मी याचं स्ट्रक्चर असं ड्रॉ करतोय गाईज, लक्षात घ्या. तुम्हाला कळलं पाहिजे, फील झालं पाहिजे. ह्याला पर बेन्झोइक ॲसिड का म्हणतात, कारण ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आहे. ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड असतो ना, त्याला म्हणतात पर ऑक्साईड. त्याच्यामध्ये -1 चार्ज असतो ऑक्सिजनचा. लक्षात आलं का. हा जो एक्स्ट्रा ओ आहे ना, हा ओ कुठे जातो, हा एकच ओ. पर ऑक्साईड स्टेबल आहे का नाही ना, फक्त एक ओ तो देतो. हा इथं कुठे दिला रे, हा दोघांच्या मधामध्ये एक ओ येतो, म्हणजे हा CS2 डबल बॉन्ड CS, हा इथं CS2 आहे ना, दोघांच्या मधामध्ये एक डबल बॉन्ड कमी होतो ना, असा एक कंपाऊंड तयार होतो. दोघांच्या मधामध्ये ऑक्सिजन येतो आणि ह्या कंपाऊंडला काय म्हणतात, इपॉक्साईड म्हणतात. ह्याला काय म्हणतात, इपॉक्साईड म्हणतात. इपॉक्साईड लक्षात येते का तुम्हाला, काय म्हणला, इपॉक्साईड बनला. आता ही इपॉक्साईड जी आहे ना गाईज, ह्याची रिॲक्शन कशी होते ते बघा, लक्षात घ्या. इपॉक्साईड बनलं, माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, मला अँटी ॲडिशन करायचं आहे गाईज. मला काय ॲडिशन करायचं आहे, अँटी ॲडिशन करायचं आहे. अँटी ॲडिशनमध्ये हे स्टेप नंबर 1 झाली गाईज, दिस इज स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मी इथे लिहितो गाईज, लक्षात घ्या. स्टेप नंबर 2 इथे लिहितोय मी, ॲड काय करतोय, HOH ॲड करतोय गाईज. कशावरती ॲड करतोय, CS2, हा इथं O, हा इथं O. लक्षात घ्या, हा इथला जो आहे ना लोन पेअर, हा इथं अटॅक करा. लक्षात आलं का. ह्या साईडनं बॅक साईडनं अटॅक होईल, हा पुढं जाईल, हा इकडे हा बॉन्ड तुटेल आणि कंपाऊंड काय तयार होईल बघा. आणि इथला H कुठं जाईल, इथं जाईल. हा OH कुठं आला, इथं आला. लक्षात घ्या, म्हणजेच कुठं आला, OH CS2, हा काय झाला CS2, हा इकडं काय झाला, O राहिला आणि इथला शेजारचा H कुठं आला, इथं बसला. हा जो ॲडिशन झालं, दॅट इज व्हॉट, अँटी ॲडिशन. हे कोणतं ॲडिशन झालं, अँटी ॲडिशन झालं. इपॉक्साईड फॉलोड बाय द हायड्रोलिसिस इज फॉर्मेशन ऑफ अँटी ॲडिशन. बियर्स रिएजंटनं काय होतं, बियर्स रिएजंटनं दोन्ही पण OH ग्रुप कुठे असतात, एका साईडलाच असतात. त्यालाच म्हणतात सिन ॲडिशन आणि ह्याला काय म्हणतात, अँटी ॲडिशन. बरोबर आहे का. हे एक मेथड आहे, है ना, ही एक आहे मेथड आहे गाईस. कळलं का, यस नो, कळतंय का. हे सांगू का अजून एकदा, हे का, ओके. आता थोडंसं मी याला पुढच्या स्लाईडलाच लिहितो रे, ऐकून घ्या. असं विचारायचं रे पोरांनो, हा वॉटर आहे, इपॉक्साईड म्हणजे काय रे बाबांनो, CS2 आहे, हा इथं CS2 आहे, पॉईंट क्लिअर आहे. इथं O आहे, इथं O आहे. इपॉक्साईड आहे. इपॉक्साईड म्हणजे काय, 2 कार्बनमध्ये 1 ऑक्सिजन, 2 कार्बनमध्ये 1 ऑक्सिजन. हा इथर असतो ना, सायक्लिक इथर गाईस. लक्षात आलं, हा काय आहे, सायक्लिक इथर आहे ना, लक्षात येते का. आता इथं काय करायचं, हा OH ग्रुप कुठं अटॅक करायचा, इथं अटॅक करायचा. हा म्हणा, हा इथं अटॅक केले की इथल्या बॉन्ड कार्बनला बॉन्ड किती होतील, 5 होतील ना. मग हा बॉन्ड काय होईल, इथं जवळ येईल, तुटून कुठे येईल, ऑक्सिजन जवळ येईल. आणि इथला H काय करायचं, ह्याच्या शेजारी लिहायचं. कंपाऊंड काय तयार होईल, हा इथं जर OH ॲड झाला कुठे, ह्या कार्बनला, तर काय होईल, हा CS2. हा CS2 झाले की दुसरा कोणता इथं, CS2. इथं काय राहिला, O राहिलेला आहे. शेजारी कोण आहे, H आहे, इथे H लिहून टाका ना. ह्याच्या अपोजिटला आहेत, एकमेकाच्या अपोजिटला. त्यालाच म्हणायचं अँटी ॲडिशन. लक्षात येते का, त्याला काय म्हणायचं, अँटी ॲडिशन म्हणायचं. पॉईंट क्लिअर आहे गाईस, यस नो. अजून कसं बनवतात गाईस, पुढं जायचं का, अँटी हायड्रॉक्सिलेशन म्हणू शकतो आपण ह्याला. अजून इथिलीन ग्लायकॉल कसं बनवतात बघा, लक्षात घ्या. पुढं जायचं, किती मेथड आहे, किती मेथड आहे ते बघा, नोट डाऊन करा. 3rd आहे का 4th आहे माहीत नाही मला. अजून एक बघा कसं बनवतात ते बघा, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा इथं कोण आहे रे बाबांनो, CS2 आहे, इथं कोण आहे, CS2 आहे. पॉईंट क्लिअर आहे, हा ना, पॉईंट क्लिअर आहे. इथं काय करायचं, इथं एक ऑक्सिजन लिहायचं गाईस, हा ना, ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, सिल्वर, AG. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, AG नावाचा कॅटलिस्ट वापरायचा. काय वापरायचा, AG नावाचा कॅटलिस्ट वापरायचा. इथं ना डायरेक्ट हा ना नासेंट लिहू शकता किंवा एक असं पण लिहू शकता, कसं O2 1/2 असं लिहू शकता. इथं 573 केल्विन टेम्परेचर वापरतात जनरली. ह्याच्यापासून काय तयार होतं बघा, सिल्वर टाकल्यानंतर काय होतं, ह्याच्यापासून पुन्हा इपॉक्साईड तयार होतं गाईस.
पुन्हा ह्याच्यापासून काय तयार होतो, इपॉक्साईड तयार होतो. CS2 हा इथं काय झाला, CS2 इथं O इथं O, ह्याचं पुन्हा हायड्रोलिसिस करा म्हणजे HOH गाईस, ग्लायकॉल तयार होतो. सीन होतो का अँटी होतं त्याने घेणं नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही साईडला हे करायचं CS2OH, इथं काय करायचं CS2OH, हा H इथं ठेवा, हा OH इथं ठेवा, दोन्ही पण OH झाले का. दिस इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ग्लायकॉल, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल. क्लिअर आहे गाईस, ही एक मेथड तयार झाली. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट जायचं का, हो म्हणा. आता हायपोक्लोरस ॲसिड पासून कसं बनवतात गाईस, लक्षात घ्या. फ्रॉम नवीन मेथड आहे गाईस, फ्रॉम हायपोक्लोरस ॲसिड. लक्षात घ्या, फ्रॉम हायपोक्लोरस ॲसिड. हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला, हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला कोणाला माहित आहे का. हां हां S3 का S2, S3 का H2. वाह, काय फॉर्म्युला आहे बघा. H3 का फॉर्म्युला आहे S3 का H2, इसका S2, ये फॉर्म्युला आहे का. हां, का फॉर्म्युला काय, हां फॉर्म्युला काय आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे. नवीन फॉर्म्युला आलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, काहीतरी आहे. हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला काय, लक्षात घ्या. इकडे बघा रे, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा, कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मॉर्कोनिकफ अँटी मॉर्कोनिकफ रूल क्लिअर आहे त्यांनी इकडे लक्ष द्या. हायपोक्लोरस ॲसिडचा फॉर्म्युला असा असतो रे, काहीतरी S3 का S2, HOCl गाईज, HOCl. ह्याच्यामध्ये कोणता पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ह्याच्यामध्ये कोणता निगेटिव्ह चार्ज असतो हे कळणं गरजेचं आहे. ऑक्झिॲसिड्स ऑफ क्लोरीनमध्ये आहे 17 ग्रुप एलिमेंटमध्ये. पी ब्लॉक बघणार आहोत आपण. पी ब्लॉक प्रचंड डेंजर टॉपिक मी घेणार आहे, माझा आवडता टॉपिक आहे पी ब्लॉक. 30 मार्क नीटसाठी डायरेक्ट तुम्हाला पी ब्लॉकमधून भेटतील. एक क्वेश्चन इकडे तिकडे होणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. लक्षात आलं का. पी ब्लॉक मी शिकवलं म्हणजे झालं, पाठ झालं म्हणून समजायचं. लक्षात घ्या, खूप मोठा आणि खूप भारी टॉपिक आहे तो, माझ्या टिप ऑफ द टंग आहे माझ्या, मला एक आवडता टॉपिक आहे पी ब्लॉक, है ना. आणि एवढे भारी ट्रिक्स आहेत की बस रे बस, डबल वाचायची गरजच नाही. मी काय सांगितलं, मला 8वीचं पोरग 11 महिने दिल्यानंतर त्याला मी नीट आणि जेईला तयार करतो. त्याला 9वी नको 10वी नको, फक्त पोरग हुशार पाहिजे. मला 11वी 12वीची गरज नाही, फक्त आणि मला फॉलो करणारं पाहिजे. बरोबर ना. ह्याने पायाकडे बघलाय आता त्यानं, तिकडं पायाकडे काय मोजलायस रे तू. हा, ह्याच्यामध्ये बघ समर्थ किती अवघड आहे. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. OH कसं करायचं, निगेटिव्ह आहे, आणि Cl कसं आहे, Cl पॉझिटिव्ह आहे, है ना. अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा आणि एकदा म्हणलं की ते फॉलो झालं पाहिजे, है ना. आता इकडे बघा कसं तयार होते बघा गाईज. हायपोक्लोरस ॲसिडपासून कसा कणी ग्लायकॉल तयार होतो ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा गाईज. लक्षात येते का, है ना. लक्षात घ्या गाईज. इकडे बघा, हा काय आहे रे बाबांनो, CS2 डबल बॉन्ड CS2 आहे. नाव काय याचं, इथिन आहे. इथिन और इथिलीन म्हणतात त्याला. नाव काय याचं, इथिन आहे ना, 2 कार्बनचा इथिन आहे, है ना. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, ह्याची रिॲक्शन लक्षात घ्या. ह्याची रिॲक्शन आपण HOCl हायपोक्लोरस ॲसिड सोबत केली. लक्षात घ्या, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. Cl पॉझिटिव्ह आहे इथं, कारण क्लोरीनची 1 3 5 7 एवढी व्हॅलेन्सीज असतात. 1 3 5 7 एवढ्या व्हॅलेन्सीज असतात. क्लोरीनचा चार्ज किती असतो, क्लोरीनचा चार्ज फक्त म्हणायचं नाही, फक्त -1 असतो. अरे क्लोरीनचा चार्ज +1 पण असतो, क्लोरीनचा चार्ज +3 असतो, क्लोरीनचा चार्ज +5 असतो, क्लोरीनचा चार्ज +7 असतो. 1 3 5 7 इज अ ट्रिक्स फॉर द 17 ग्रुप एलिमेंट. 1357 पहिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो, बाकी सगळे पॉझिटिव्ह असतात. हे आणि ट्रिक्स आहे. पी ब्लॉक व्हायला पाहिजे, है ना. 11वीमध्ये पण तुम्ही पी ब्लॉकमध्ये शिकला असाल, पिरियडिसिटीमध्ये जे कोणते तुम्हाला टीचर्स असतील ते. ह्याला मी थोडंसं आडवं लिहू का रे, ह्याला मी आडवं लिहितो तर तुम्हाला झालंच नसेल, है ना. CS2 डबल बॉन्ड CS2. लक्षात घ्या, हा काय आहे, सिमेट्रिकल आहे. कुठं पण काय करा, एका OHला इथं ॲड करा, एका Clला इथं ॲड करा. पॉईंट क्लिअर आहे गाईज. कंपाऊंड काय तयार होईल बघा, काही पण हो. हा OHला इथे केला तर ॲड. लक्षात घ्या, CS2 काय तयार झालं इथं, OH. पॉईंट क्लिअर आहे. इथं काय होईल, CS2Cl होईल. एका ठिकाणी काय केलं मी समर्थ, एका ठिकाणी OH ॲड केलं इथं, आणि एका ठिकाणी काय ॲड केलं मी, Cl ॲड केलं. काय आहे का, वर्ग तिसरा है ना, काहीच ॲड नाही केलं. हे सिमेट्रिकल आहे का, ह्याचा चार्ज सांगितला म्हणजे झाला. आपण ह्या रिएजंटला आपण पूर्ण किल केला. आपण असिमेट्रिकचं पण एक्झाम्पल घेणार आहोत आपण याच्यावरती. असिमेट्रिकचं पण आपण एक्झाम्पल घेणार आहोत. कुणीही तिथं लिहित बसायचं नाही.
इकडे बघायचं, लक्ष पूर्ण पाहिजेत, हा ना. आता इथं काय करायचं, इकडे बघा. आता CLच्या ठिकाणी काय आणायचं आपल्याला, लक्षात घ्या. CLच्या ठिकाणी OH आणायचं असताना काय करायचं बघा, लक्षात घ्या. इथं काय लिहायचं, NaH, काय म्हणायचं इथं, NaHCO3 हा आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, सोडियम खाण्याचा सोडा. आणि ह्याला काय करायचं, H2O टाकून काय करायचं, बॉईल करायचं गाईस. लक्षात आलं का, काय करायचं, बॉईल करायचं. काय केलं, खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा, वॉटर आणि त्याला काय करायचं, बॉईल करायचं. बॉईल केली काय होतं बघा, इकडे बघा. इथं काय येतो, OH येतो. लक्षात घ्या, इथं काय येतो, CLच्या ठिकाणी OH येतो. CLच्या ठिकाणी OH आणण्याची एक पद्धत आहे. CLच्या ठिकाणी OH येण्याची काय आहे, पद्धत आहे. लक्षात घ्या. म्हणजेच काय तयार होईल इथं, CS2OH. इथं पण काय होईल, CS2OH. बाय प्रोडक्टमध्ये काय लिहायचं, CO2 लिहायचं. इथे NaCl लिहून टाकायचं. बाकीचे जास्त बाय प्रोडक्ट लिहिण्याचा प्रयत्न करत बसायचं नाही. म्हणजे काय याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं, CLच्या ठिकाणी कोण येते, OH येतोय. CLच्या ठिकाणी कोण येते, OH येते. बस एवढंच. हा आहे. क्लिअर आहे गाईज. ही एक आहे इंडस्ट्रियल मेथड आहे गाईज, बरोबर ना. ह्या इंटरमिडिएटचं नाव काय विचारलं तर विचारू शकतात बघा. इथिलीन क्लोरोहायड्रिन म्हणतात. ह्याला काय म्हणतात, इथिलीन क्लोरोहायड्रिन. माझ्यासोबत बोला, इथिलीन क्लोरोहायड्रिन. इथिलीन क्लोरोहायड्रिन. एक OH एक Cl असले की इथिलीन क्लोरोहायड्रिन म्हणतात. ह्या इंटरमिडिएटचं नाव आहे. लक्षात आलं का, एक OH एक Cl, दोन्ही पण ना Cl रिप्लेसमेंट होत नाहीत. आता ह्याचं ॲप्लिकेशन करायचं का, ह्याचं ह्या रिएजंटचं आपण ॲप्लिकेशन करूयात का. हे कोणतं अल्किन आहे, सिमेट्रिकल अल्किन आहे. असिमेट्रिकल अल्किन घेऊयात ना आपण. लक्षात घ्या, असिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय आहे, लक्षात घ्या. काय घेतलं, CS3 घेतलं, हा CH घेतला, डबल बॉन्ड CS2. लक्षात घ्या. ह म्हणा, आपल्याला काय करायचं, डबल बॉन्डला काय करायचं, ग्लायकॉल बनवायचं आहे. ग्लायकॉल म्हणजे 2 OH ग्रुप ॲड करायचा आहे. इथं काय करायचं, याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, OHCl. हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होईल इथं, तुमच्याकडे टास्क आहे बघा. ह्या कार्बनला आपण ए कार्बन म्हणूया, ह्या कार्बनला आपण काय म्हणूयात, ह्या कार्बनला आपण ए कार्बन म्हणूयात आणि ह्या कार्बनला बी कार्बनला म्हणूयात. OH ग्रुप कुठे ॲड होईल, एला होईल का बीला ॲड होईल, निगेटिव्ह पार्ट. मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकस रूल काय म्हणतो, निगेटिव्ह पार्ट अटॅच टू कार्बन विच हॅविंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच करायचा, जिथं कमी, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन्स आहे तिथं निगेटिव्ह पार्ट ॲड करायचा. मार्कोनिकस रूल आहे. हा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच केला, इथे केला. मग पॉझिटिव्ह कुठे ॲड करायचं, इथे ॲड करायचं. कंपाऊंड काय तयार होईल समर्थ्या, CS3 डबल बॉन्ड काढून टाकायचं, नाही तर डबल बॉन्ड ठेव चालतं तसंच. आपलं कसं आहे मन हा आपलं कसं आहे, हावलट आहे, बरोबर ना. हा इथे OH झाला, बरोबर ना. इथं काय आला, CS2. इथं काय आला, Cl आला. पॉईंट क्लिअर आहे. Clच्या ठिकाणी OH आणायचं. काय करायचं मग याला, बॉईल करायचं ना. कुणासोबत, खाण्याचा सोडा, NaHCO3H2O करून काय करायचं, हेंडगा लावायचा. हा ना. हेंडगा लावल्यानंतर काय होतं, कंपाऊंड तयार होतो गाईज. कंपाऊंड म्हणजे काय, Clच्या ठिकाणी काय येतो, CS3CHOH आणि इथं काय होतो, CS2OH. प्रोपेन 1,2 डायऑल हा कंपाऊंड तयार होतो. पॉईंट क्लिअर आहे. हे तसं ॲप्लिकेशन्स आहेत. आणि हा जो रिएजंट आहे ना गाईज, ह्या रिएजंटवरती हायपोक्लोरस ॲसिडवरती JEE PYQ आहे गाईज. JEE काय आहे, PYQ आहे. लास्ट 11 इयर्सच्या बुक्स बघितलात है ना, त्या सिंगेच्या बुक्समध्ये बघितला तरी त्याच्यामध्ये हा PYQ तुम्हाला मिळेल. लक्षात येते का बघितल्यानंतर, है ना. दिस इज ऑल होर अबाउट व्हॉट गाईज, प्रिपरेशन ऑफ इथिलीन ग्लायकॉल. हे काय झालं, इथिलीन ग्लायकॉलचं प्रिपरेशन झालं. हे सगळं एक्स्ट्रा कंटेंट आहे, है ना. आता कुठे जायचं आपल्याला, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथिलीन ग्लायकॉल गाईज. आपण काय डिस्कस करत आता, नेक्स्ट पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथिलीन ग्लायकॉल. हे असं पाठ झालं पाहिजे सगळं. काय झालं पाहिजे, पाठ झालं पाहिजे. मेहनत करायचं पोरांनो, सगळ्या गोष्टी टिप ऑफ द टंग ठेवायच्या. कमीच करायचं पण पाठच करायचं, डबल वाचायची गरज नाही झाली पाहिजे. तुषार कपूर सारखं करायचंच नाही. गोलमाल पिक्चरमध्ये तुषार कपूर माहिती आहे ना, हसलं काही करत बसायचं नाही. तसलं काहीच बोलायचं नाही, पाठच झालं पाहिजे. आता आहे मुलांनो, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ
इथिलीन ग्लायकॉल. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? इथिलीन ग्लायकॉल. क्लिअर आहे गाईज? हा ना. प्रोसीड करायचं. पहिल्यान सुरू बघा. पहिल्यान सुरू रिॲक्शन गाईज. हा CS2 आहे, हा OH आहे, हा CS2 आहे, OH आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करा? पहिल्यान सुरू सोडियमसोबत करा गाईज. पहिल्या सुरू 2 सोडियमसोबत केलं तर चालेल. पहिल्या सुरू एका सोडियमसोबत करा. हा कमी टेम्परेचरला होतं, दुसऱ्याला जास्त टेम्परेचर लागतं, बरोबर ना. टेम्परेचरची रेंज सांगतो तुम्हाला. पहिल्या सुरू 1 सोडियम आहे, लक्षात घ्या. सोडियम काय करतो? इथला Hच्या ठिकाणी सोडियम येऊन बसतो. काय येतो? Hच्या ठिकाणी सोडियम येऊन बसतो. म्हणजेच कंपाऊंड काय तयार होईल रे? कंपाऊंड काय तयार होईल? Hच्या ठिकाणी सोडियम म्हणजेच काय होईल? CS2ON ना. हा प्लस काय असेल? CS2OH. लक्षात घ्या. हा पहिलाच झाला. अजून एक एन टाकल्यावर काय होईल रे? अजून एक एन टाकल्यावर काय होईल? ह्या पण Hच्या ठिकाणी काय येईल? एन येईल ना. लक्षात येते का? CS2ONA. हा काय होईल? CS2ONA. लक्षात येते का? यस नो. ह्या कंपाऊंडचं नाव काय असेल रे बाबांनो? डायसोडियम ग्लायकोलेट. काय नाव आहे याचं? डायसोडियम ग्लायकोलेट. माझ्यासोबत बोला. डायसोडियम ग्लायकोलेट. डायसोडियम ग्लायकोलेट. डायसोडियम ग्लायकोलेट. आता इथं टेम्परेचर बघा मुलांनो. इथं 323 केल्विन आहे आणि इथं आहे 433 केल्विन आहे. टेम्परेचर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नाही तर नाही राहिलं तरी चालते. क्लिअर आहे? ह्याच्यामध्ये काय अवघड आहे? काही सोडियमसोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय झाला? हा मोनोसोडियम झाला, ग्लायकॉल तयार झाला. नंतर हा काय झाला? डायसोडियम ग्लायकोलेट नावाचा इंटरमिडिएट तयार झाला. ही पहिली केमिकल रिॲक्शन्स आहेत. अशा जवळपास 20 रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. किती रिॲक्शन्स बघायचे आहेत? 20 रिॲक्शन बघायचं आहे. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट आहे PCl5 सोबत. लक्षात घ्या, हे येऊन जाईल तुम्हाला. आता नेक्स्ट रिॲक्शन कोणासोबत आहे? PCl5 सोबत. PCl5 सोबत बाय प्रोडक्ट काय असतो रे? हां POCl3 आणि HCl. POCl3 आणि HCl बाय प्रोडक्ट असतो, बरोबर ना. जनरलाइज रिॲक्शन काय रे आपली? अशीच होती ना. अल्कोहोल ना, ROH प्लस PCl5. हा म्हणा. कंपाऊंड काय तयार होतोय? OHच्या ठिकाणी काय येतो? Cl प्लस वॉट? POCl3 प्लस वॉट? HCl ना गाईज. म्हणजे काय करतो? PCl5 काय करतो? OHच्या ठिकाणी काय करतो? Cl आणतो. बस. ग्लायकॉलमध्ये काय फक्त 2 OH आहेत. दोनदा रिॲक्शन करायचं. लक्षात आलं का? दोनदा काय करायचं? रिॲक्शन करायचं. म्हणजेच काय होईल बघा? असा कंपाऊंड तयार होईल का? हा CS2OH CS2OH. पॉईंट क्लिअर आहे? इथं PCl5 सोबत रिॲक्शन करा पहिलंच, है ना. थोडं कमी टेम्परेचर असेल. हा काय होईल मग? इथं CS2Cl. इथं काय असेल? CS2OH. अजून याची रिॲक्शन कोणासोबत करा? PCl5 सोबत करा. बाय प्रोडक्ट हा ना. काय तयार होईल रे? CS2Cl. इथं काय होईल? CS2Cl. इथं बाय प्रोडक्ट काय तयार होईल? इथं काय असेल? मायनस POCl3 आणि मायनस HCl. इथं पण काय होईल? मायनस POCl3 आणि मायनस HCl. पॉईंट क्लिअर आहे? ह्याचं नाव काय आहे? दिस इज विसिनल डायलाइट, हा ना. 1,2 डायक्लोरोइथेन. विसिनल डायलाइट आहे ना. 1,2 डायक्लोरोइथेन. 1,2 डायक्लोरो. लक्षात घ्या. डायक्लोरो का असेल? इथेन असेल. अवघड आहे का रे? समर्थ अवघड आहे का? काय केलं आपण इथं? OHच्या ठिकाणी Cl, OHच्या ठिकाणी Cl. दोन्ही पण OH एकत्र. थोडं हँडगा लावला तर एका स्टेपमध्ये पण होऊ शकते. एक्सेस PCl5 जर टाकलं तर एकदाच आपण लिहू शकता आपण. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे काय? PCl5 काय म्हणू शकतो आपण? OHला रिप्लेस करतोय, बरोबर ना. OHला काय करतोय? रिप्लेस करतोय. आता Br3 ची रिॲक्शन तुम्ही करू शकता का? हां PCl3 आणि किंवा Br3. PCl3 असेल तर बाय प्रोडक्ट काय असेल? PCl3 असल्यावर बाय प्रोडक्ट काय असतो? S3PO3 असतो गाईज, हा ना. S3PO3. आता काय करणार आहे? PBr3 करणार आहे मी. आता मला ब्रोमिन आणायचं आहे. आता मी रिॲक्शन कोणासोबत करणार आहे? CS2OH. इथं काय आहे? CS2OH. हा म्हणा. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करतो मी? PBr3 सोबत करतोय. कोणासोबत करतोय? PBr3. PBr3 म्हणजे काय करणार आहे? तो पण काय करणार आहे? OHच्या ठिकाणी काय लिहायचं? Br लिहायचं. बाय प्रोडक्ट लिहायची गरज नाही. लक्षात आलं का? पहिल्यांदा काय लिहायचं? इथं बघा CS2Br प्लस इथं काय असेल? CS2OH. इथं मायनस काय असेल? S3PO3 असेल गाईस.
बरोबर ना, कारण बाय प्रोडक्ट का असतो PX3 म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. H3PO3 बाय प्रोडक्ट असतो. PCl3 असेल तर पण H3PO3 आणि PCl3 असेल तर पण H3PO3 बाय प्रोडक्ट असेल. पॉईंट क्लिअर आहे? येस नो. आता काय करायचं, पुन्हा एकदा ह्याची Br3 सोबत रिॲक्शन करा. Br3 काय करतो, वयच्या ठिकाणी काय येतो, Br येतो. म्हणजे कंपाऊंड काय तयार होईल बघा, CS2Br. इथं काय येईल, CS2Br. पॉईंट क्लिअर आहे? कंपाऊंडचं नाव काय असेल, 1,2 डायब्रोमो इथेन. कंपाऊंडचं नाव काय असेल, 1,2 डायब्रोमो काय असेल, इथेन असेल. 1,2 डायब्रोमो काय असेल बाबांनो, इथेन असेल. पॉईंट क्लिअर आहे का? येस नो, येस नो. हा म्हणा. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट रिॲक्शन. हा म्हणा, हा ना. आता इकडे बघा, आता ही दुसरी रिॲक्शन लय डेंजर आहे. आता काय करणार आहे, PI3 करणार आहे. PI3 नेक्स्ट काय बाबांनो, PI3 ची रिॲक्शन आहे. PI3 हा म्हणा. एवढी भारी रिॲक्शन आहे ना, इंटरमिडिएट हा आला पाहिजे गाईज, तुम्हाला लक्षात घ्या. PI3 म्हणजे काय आहे, CS2OH आहे. हा म्हणा, CS2OH आहे. हा म्हणा. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायचं आहे, PI3 करायचं. म्हणजेच OHच्या ठिकाणी काय येणार आहे, समज द्या. OHच्या ठिकाणी काय येणार आहे, पायाकडे लक्ष घालायचं नाही, समोर इथं लक्ष द्यायचं. हां, OHच्या ठिकाणी काय येणार आहे, I3 म्हणायचं. त्याचं ऐकू नको. कुणाचं ऐकलंयस तू, वल्लभचं ऐकलंयस का तू, त्यानं लक्ष देते. त्यानं काय म्हणलं, I3 म्हणलं. अरे आय आणायचं अरे इथं बाबा. काय सांगलं हे ना, कसं करावं लागेल, ऐकलं आहे कुणाचं, अरे कसं काय करावं लागेल. आय इथं काय असेल, CS2OH. ह्याची रिॲक्शन पुन्हा एकदा कुणासोबत करायचं, पुन्हा एकदा PI3 सोबत करा. हा म्हणा. काय होईल मग इथं, CS2I. इथं काय असेल, CS2I. पॉईंट क्लिअर आहे गाईज. हा इंटरमिडिएट अनस्टेबल असतो. खूप गोल्डन डायलॉग आहे गाईज, दिस अनस्टेबल. मोबाईल ठेवा रे, ठेव ठेव. हँड का लावताय मोबाईलला, त्याला सांग मी लेक्चरमध्ये म्हणून. क्लिअर आहे का? आता काय करायचं, आता काय करायचं, हा अनस्टेबल इंटरमिडिएट. आता काय बनणार प्रोडक्ट, लक्षात घ्या. काय बनणार प्रोडक्ट, काय बनणार, 2I2 बाहेर पाडायचं. लक्षात घ्या. इथं काय करायचं, 2I2 बाहेर काढायचं घ्यायचं. इथून काय करायचं, लक्षात घ्या. इथून काय करायचं, -I2 करा. -I2 हा म्हणा. I2 म्हणजे कसं बघा, हा इथला एक आय, इथला एक आय, 2 आय गेले, राहिलं काय बघा, CS2 म्हणजेच काय असेल, CS2 डबल बॉन्ड CS2. दॅट इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट, इथिन. आलं का? कळलं पाहिजे पोरांनो, कंपाऊंड बनला पाहिजे, डेप्थ आली पाहिजे, डेप्थ. सरफेसली बघायचं नाही केमिस्ट्रीला, हा ना. आणि वेळासारखं उगं त्या वहीवरती गिरवत बसायचं नाही, लक्ष ठेवायचं, हा ना. उगं वहीवरती काही पोरं उगं वहीवरती पेनने गिरवतात. त्यांना जर रायटिंग कमी पडलं असेल तर मीच रायटिंग देतो, माझ्या नोट्स देतो लिहायला, लिहून द्या. होय, हां. क्लिअर आहे गाईज? कुठं लिहा ना, बाय प्रोडक्ट लिहू शकता. नाही तर -S3PO3 लिहू शकता तुम्ही, -S3PO3 लिहू शकता ना, -I2. क्लिअर आहे गाईज? हा म्हणा. शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. आता HCl सोबत रिॲक्शन गाईज, लक्षात घ्या. आता नंतर लक्षात घ्या, HCl सोबत रिॲक्शन केली तर काय होईल बघा. हा CS2 आहे, हा CS2OH आहे. हा म्हणा. हा याची रिॲक्शन कोणासोबत करायचं, HCl गॅस सोबत करायचं, HCl गॅस सोबत करायचं. हा म्हणा. कंपाऊंड काय तयार होईल, कंपाऊंड काय तयार होईल, वॉटर निघून जाईल पहिल्यांदा सुरू. OHच्या ठिकाणी Cl येईल ना, OHच्या ठिकाणी काय येईल, Cl येईल. क्लिअर आहे ना, म्हणजे वॉटर निघून गेला. लक्षात घ्या, काय निघून गेला, वाह. असं लक्ष पाहिजे बघा, ते राशीचं लक्ष किती आहे, हा ना. मायनस काय बाबा नो, वॉटर, हा ना. इथं काय बघा, CS2Cl, इथं काय असेल, CS2OH. पॉईंट क्लिअर आहे गाईस? ह्याची पुन्हा एकदा रिॲक्शन कोणासोबत करा, HCl सोबत करा. कुणासोबत करा, HCl सोबत करा. HCl सोबत केल्यानंतर कंपाऊंड काय तयार होईल, CS2Cl. इथं काय होईल, CS2Cl. पॉईंट क्लिअर आहे गाईस? पुन्हा इथून काय निघून जाईल, वॉटर निघून जाईल, -H2O. क्लिअर आहे गाईस?
क्लिअर आहे ना. हा HCl गॅससोबत अशी रिॲक्शन होईल. पहिल्या सुरू टेम्परेचर आहे मुलांनो 433 आहे, दुसरा अंदाज 473 आहे हा ना. पहिलं टेम्परेचर किती आहे 433. पहिल्या सुरू किती लागतं 433 केल्विन टेम्परेचर आणि किती लागतं 473 केल्विन टेम्परेचर लागतं. नंतर थोडं टेम्परेचर जास्त लागतं. काही नाही, काहीच नाही. रिप्लेसमेंट काही अवघड आहे का त्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. नेक्स्ट गाईज, ग्लायकॉल डायसिटेट कंपाऊंड बनवायचं आपल्याला. का बनवायचं आहे? ग्लायकॉल डायसिटेट कंपाऊंड बनवायचं आहे. लक्षात घ्या, नवीन आहे ग्लायकॉल डायसिटेट कंपाऊंड. हा ना, डायसिटेट कंपाऊंड बनवायचं आहे. आता ॲसिटेट बनवायचं म्हणजेच काय? ते इस्टर आहे गाईस, AT हा ना. आपल्याला काय करावं लागेल? अल्कोहोल आहे आपल्याकडे, आपल्याला प्रोडक्ट काय घ्यावं लागेल? ॲसिड घ्यावं लागेल ना. ॲसिटेट म्हणजे, डायसिटेट म्हणजे नेमकं स्ट्रक्चर काय असतं? लक्षात घ्या, इकडे बघा. हा आहे ग्लायकॉल CH2OH. हा म्हणा, हा का आहे CH2OH. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा? ॲसिटिक ॲसिड सोबत करा. ॲसिटिक ॲसिडला असं लिहू शकतो का आपण? HOC_O CS3 उलटं लिहिलं मी, चालू शकतं ना. CH3COH आहे ना, हे समर्थ्या, त्याला मी उलटं लिहिलं. उलटं का लिहिलं? आपल्याला लिहिता म्हणजे लिहिते वेळेस आपल्याला थोडं सोपं पडेल. हा इथला काय करायचं? हा OH ब्रेक हा ना, इथला OH बॉन्ड ब्रेक केला. इथला OH बॉन्ड ब्रेक करायचा, कारण अल्कोहोलमध्ये बघितलं होतं ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड नावाची रिॲक्शन बघितली होती. नाही इथला H घ्याचाल आणि इथला OH घ्याचाल. नाही, इथला H घ्या, इथला OH घ्या. काय रिमूव्ह केलं आपण? मायनस वॉटर. याच्या डब्यामध्ये कोण आहे रे? HOH म्हणजेच काय? वॉटर. HOH म्हणजेच काय? वॉटर. वॉटर म्हणजे नेमकं काय बाबांनो? मायनस H2O. राहिलं का इथं? CH2. बाहेर कोण आहे? O आहे. आणि इथं बाहेर कोण आहे? CO CH3. हा म्हणा, खाली काय आहे? CH2OH. क्लिअर आहे गाईज? दिस इज स्टेप नंबर 1. दिस इज स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 काय असेल बाबांनो? CH2O C_O CH3. हा काय लिहिलं? जशाच तसं लिहा इथं. पुन्हा एकदा रिॲक्शन याची सेमच रिॲक्शन करा, ह्याच्यासोबत करा. जमल का? ह्याच्यासोबत केल्यावर काय होईल बाबांनो? प्लस OH C_O CH3. नंतर काय कंपाऊंड तयार होईल बघा. हा म्हणा, इथून काय काढलं? वॉटर काढलं. वॉटर काढलं म्हणजे नेमकं कंपाऊंड काय तयार झाला? सेम तयार झालं ना. असंच जसं वरती झाले ना, तसं खाली पण तयार होईल. म्हणजेच कंपाऊंड काय होईल? CH2O C_O CH3. इथं काय असेल? CH2O C_O CH3. डायसिटेट कंपाऊंड तयार होईल है ना. ग्लायकॉल डायसिटेट कंपाऊंड तयार होईल. याचं नाव काय? ग्लायकॉल डायसिटेट कंपाऊंड आहे. अवघड आहे काही? धाड 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 रिॲक्शन आल्या पाहिजेत. चला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन गाईज, ग्लायकॉल डायनायट्रेट. ग्लायकॉल डायनायट्रेटची रिॲक्शन बघा गाईज, लक्षात घ्या. ग्लायकॉल डायनायट्रेट म्हणजे काय? Hच्या ठिकाणी ONA है ना. Hच्या ठिकाणी काय? ONA गाईज, लक्षात घ्या. लक्षात घ्या ना. Hच्या ठिकाणी काय आहे? ONA. सॉरी, ONA का म्हणतो? NO2 रे, NO2 नायट्रेट आहे ना. हा लक्षात घ्या. इकडे बघा, CH2 आहे, OH आहे. इथं काय आहे? CH2 आहे, OH आहे. याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? OHNO2. हा म्हणा, ह्याची रिॲक्शन कोणासोबत केली? OHNO2. लक्षात घ्या, एकदाच लिहा किंवा दोनदा लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आरवरती काय लिहायचं? नायट्रेटिक मिक्सचर काय असतं? H2SO4 असतं. नायट्रिक ॲसिड आणि ह्याला आपण असं पण लिहू शकतो. याला कसं लिहू शकतो? HNO3 पण लिहू शकतो. HNO3 ला आपण असं लिहू शकतो ना. लिहू शकतो की नाही? डायनायट्रेट बनवायचं आपल्याला. इथला काय करायचं? इथला H, इथला OH, इथला H, इथला OH. संपला विषय. फक्त स्ट्रक्चर लिहिता आले की रिॲक्शन लिहिता येतात. सगळं फुसक्या रिॲक्शन्स आहेत. कंपाऊंड काय तयार होईल मग इथं? CH2O NO2. क्लिअर आहे का? इथं काय असेल? CH2OH. ह्याला हे स्टेप नंबर 1 झाली गाईस. स्टेप नंबर 2 काय असेल? जशाच तसं इथे लिहा. CH2O NO2. इथं काय असेल? CH2OH. इथं काय लिहा? पुन्हा एकदा काय लिहा बाबांनो? इथं OH NO2. आरवरती काय लिहायचं आहे? H2SO4. लक्षात आलं का? इथं काय काढायचं समर्थ? साध्या सोप्या रिॲक्शन्स आहेत. मायनस वॉटर काढा. मायनस काय काढा? वॉटर काढा. कंपाऊंड काय तयार होईल?